भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। सद्गुरु महाराज की जय। चिंतन श्री सद्गुरु शंकराचार्य महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालविधी आणि भगवान विष्णू को अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री चांगले 65 हा ग्रंथ आपण पाहतो। चांगले 65 हा ग्रंथ अपार असा बोध देणारा ग्रंथ आणि हा बोध सामान्य बोध नाही, हा आत्मबोध आहे। आत्मबोध देणारा जो ग्रंथ असतो त्या ग्रंथाला जो उपदेशक असतो तो त्या दर्जाचा त्या पातळीवरचा किती वर्षाचे 14 वर्ष 1400 वर्षामध्ये ज्ञानाला आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान त्यांना प्राप्त होऊन ते चांगल्याला शिकवले। हा चांगले असा प्रेरणा कसा लागला चालू झाला समाधीचा असेल जाऊन सासाने समाधी जाऊन ते 1400 वर्षाचे झाले त्याचे चालू। हा जो हसयोगी आहे मोठच होते हा योगाचाच एक भाग आहे। त्याच्यामध्ये अष्टांग आहे। हसयोगी जे असतात ना ते आपल्या प्रयत्नाने हिंदुनी जागृत करून आणि समाधीची अवस्था करतात। भक्तियोगातून हिंदू जागृत होते, ज्ञान योगातून हिंदू जागृत होते, ध्यानाने सुद्धा हिंदू जागृत होतो, नामजपाने हिंदू जागृत होतो किंवा हिंदू जागृतीचे अनेक होत आहेत। आपला मार्ग हा गुरुबंदी आहे। आपल्याला जी हिंदू जागृती होते ती आपल्या गुरुच्या शक्तीने होते म्हणून आपल्याला भीती नाही, कारण गुरुची शक्ती आपल्याकडे आलेली आहे। त्यामुळे ही शक्ती संरक्षित शक्ती आहे। मग जेव्हा एखादा मित्र स्वतःच्या प्रयत्नाने हिंदू जागृत करतोय त्याच्यासाठी त्यावेळेला ते अहंकारी बनतो, त्याला एक गुरु आणि लोकांचा अहंकार गर्व परमात्म्यामध्ये वाढणारे वाढणार ही त्याला भक्तीचा विवेक प्राप्त होती। म्हणून बघा जे लोक भक्ती मार्गात असतील आपल्याकडे भक्तीमध्ये सगळं पण भक्ती मार्गामध्ये भक्तीचे करतात ते, पण त्या भक्तीच्या जोडीला जर अहंकार असेल, अभिमान असेल, आशा असेल, गर्व असेल तर ती भक्ती पुष्ट होते, नवा भक्ती भक्ती आणि मग भक्तीने प्रेम होते। प्रेमाने आपण भगवंताला आवडतो, प्रेम जर कमी झालं आणि अहंकार वाढला की तो मनुष्य थोडा लागतो भक्तीशिवाय। या
कामकाजच झालेलं आहे. हटवण्याच्या साधनेने त्यांनी जाणून केली होती. मी त्याला हटवून शिकवला, परंतु हे अति कमजोराच्या अपूर्व झालेले आणि प्रेमाचा अंग कमी झाल्यामुळे त्याचा अहंकार लागलेला. हा एवढा मोठा महावीर 1400 वर्षाचा, पण याच्यामध्ये भक्तीचा लेश भक्तीचं तिथे काही फोटो सुद्धा लक्षण दिसत नाही. म्हणून जाणून त्याला उद्देश करायला आणि त्याला भक्तीच्या या साधनेकडे आत्मज्ञानाकडे त्याला बोलावं लागले. म्हणून बघा, आपल्या अंतकरणामध्ये जर अहंकार वाढत असेल, अभिमान असेल, आशा असेल, गर्व असेल आणि जर आपण किती साधना केली असली तरी सुद्धा त्या साधनेने जो लाभ व्हायला पाहिजे तो होत नाही. पुष्कळ साधन असले असेल ते म्हणतात, आम्ही इतक्या वर्षापासून साधन घेतलेले आहे, इतके वर्ष आम्हाला दिशा घेऊन झाली, पण आम्हाला त्याचा काही विशेष लाभ झाला नाही. का झाला नाही? अनेक कारण असू शकतात, पण त्यापैकी जर हे कारण असेल की तो अहंकारी असेल, अभिमानी असेल, गरिष्ठ असेल ना, तर त्याला या साधनेपासून सुद्धा काही लावलं नाही. म्हणून सगळ्या साधकांना आपण मी तुमच्या वडिलांपैकी आपण सगळ्यांनी हा अहंकाराचा भाव कमी करायला आहे, अभिमान सोडला पाहिजे. प्रत्येकाला आपण मान दिला पाहिजे. निदान आपल्या आपल्या मेडिसिन चालले राहा, आपल्या आपल्या मेडिसिन आपण आपल्या आपल्या मध्ये जर द्वेष करायला लागलो, निंदा करायला लागलो, नाही का चालतो. तेव्हा देवा हे जे संज्ञा देतात देवाला, ही गोष्ट त्याच्या लक्षात आणून गेले. अरे चांगलेवा खूप महान मोठा आहे, खरं माझ्यापेक्षा किती वर्षांनी मोठा आहे, 14 वर्ष कुठे, 1400 वर्ष कुठे, पूर्णच होत नाही. असा जगामध्ये कुठे नाहीये गुरु शिष्य संबंध. जगाच्या इतिहासात कुठेच नाही असा. हा एक अलभ्य असा लाभ आपला महाराष्ट्राला मिळालेला आहे आणि त्यांचे महाराष्ट्रातील खूप अशी चांगलेवाला शिकवलेलं हे जे आहे ज्ञान, ते आपण आतापर्यंत वाचलं आहे आणि मग आपण इथे तो ग्रंथ लावण्याचा आपण त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. म्हणून अतिशय खर्च वाईट वाटण्यासाठी की आपल्याला समजतच नाही काय करावं, कसं करावं. दीक्षात म्हणून ठेवलेले आहे, साधन करत असाल दुसऱ्या साधनेनं हे जमत नाही. आजची आपली ओळी आहे 31वी ओळी. त्या 31व्या ओळीने धनवा रामदेवाला सांगताय, ओळी फारकी सोपी आहे द्याची. धनवा सांगायले आपल्या बुगुळा दृष्टी असोनी असम डोळा, अखम डोळा, असम म्हणजे अखम डोळा, ऐसा आत्मज्ञान डोळा ज्ञानरूप डोळा. का समजावी धनुवा? धनुवतात आपल्या बुगुळा हे आपलं बुगू आहे, बुगू म्हणजे डोळा, आपला डोळा. दृष्टी असो, दृष्टी त्याला पाहतो आपण, पण तो डोळा अक्षम म्हणजे अक्षम आहे, असमर्थ आहे. त्याला बुगुळ आहे, दृष्टी आहे, पाहतोय, पण तरी म्हणे तो म्हणे अक्षम आहे, असमर्थ आहे.
म्हणजे तो एका गोष्टीमध्ये कमी पडतो. कोणती ती गोष्ट? आपलाच गुगुळ तो पाहतो. आता आपला डोळा आहे, आपली दृष्टी त्याच्यामधून जाते, जगाचं सगळं चित्र पाहते. पण त्या दृष्टीला सांगितलं की बया तू माझा डोळा दाखवला, माझं बुबुळ दाखवलं, तू कसं झालं? आपल्या बुबुळामध्ये समजा काही केर कचरा काळी गेली तर ही दृष्टी पाहते का? अहो आपल्याला दुसऱ्याला बोलावं लागतं ना, काय डोळ्याचे डॉक्टर हे असं का व्हावं? आपली दृष्टी जर चांगली आहे, पाहणारी आहे, पाहते ती, तर मग आपल्या डोळ्यामध्ये गेलेलं जे कसरत तारीख काय आहे कण आहे तो आपल्याला दिसायला पाहिजे. पण आपल्या डोळ्यातला कचरा आपल्याला दिसत नाही. आपल्या डोळ्याला काय लागलेली घाण आपल्याला दिसत नाही, दुसऱ्याला दिसते, दुसऱ्याच्या दृष्टीला दिसते. हा उजेपण आहे, अक्षम डोळ्यामधला हा असमर्थतेचा भाव आहे. डोळा आहे आपलं काम करू शकतो, दुसऱ्याचं काम करतो. अरे वा रे वा, दुसऱ्यांना पाहतो, दुसऱ्यांची कामं करतो, दुसरं पण स्वतःला आपण ते करू शकत नाही. ऐसा आत्मज्ञानी डोळा. आता हा जसा डोळा आपला आहे ना, तसा तो आत्मज्ञानी सुद्धा डोळा आता कोणाची कोणाशी करून राहिली. ज्याला आत्मज्ञान झालंय, जो आत्म्याकडे गेलेला आहे, आत्मस्वरूप झालेला आहे, ज्याला ब्रह्मज्ञान झालंय, आत्मज्ञान झालेले, असा जो ज्ञानी महात्मा तो या बुगळासारखा अक्षरी होऊन जातो. तो अक्षर कसं काय झालं? ब्रह्मज्ञानी झाला, आत्मज्ञानी झाला, भाव झाला. कारण तो ज्ञानरूप झालेला, एकरूप झालेला आहे ज्ञानामध्ये आत्म्याशी. आणि आत्म्याशी एकरूप जर झाला तर द्वैत गेलं त्याचं. हे तर द्वैत गेलं. अहो मीठ आहे आणि पाणी आहे, दोन भिन्न दिसतात. पण ते मीठ जर पाण्यात टाकलं तर पाणी होऊन जातं. मग मीठ दिसेल का? कुठं गेलं मीठ? आता मीठ राहिलंच नाही, दिसतच नाही पाण्याला. ते पाण्यासाठीच गेलं. तसा आपल्या ज्ञानीचा होतो, त्या आत्म्यामध्ये गेला ते आत्मरूप होऊन जातं, एकरूप होऊन जातं. आणि तो एकरूप झाला की मग त्याचं पाहणं नाही होत. स्वतःही पाहत नाही स्वतःला आणि दुसऱ्याला कळू शकत नाही. अंधार झाला का तो? दृष्टीदार त्याला, परंतु तो इतका गप्प होऊन जातो, इतका शांत होऊन जातो, इतका स्थिर होऊन जातो, इतका देहाला विसरून जातो, अशी स्थिती होते. आणि तो गप्प राहतो. हा त्याचा दुर्गुणपणा आहे. तुम्ही जर एकरूप गेला आत्म्याशी तर मग तुमच्यामध्ये द्वैत राहते, दोन राहते. आणि द्वैताशिवाय पाहणं नाही. पाहण्यासाठी आपण अलग असावं लागतो ना, म्हणून तर आपल्याला अर्थ घ्यावा लागतो पाहण्यासाठी. अर्थ काय घेतो आपण? कारण आपली ही जी दृष्टी आहे ना, ती आपल्या डोळ्याला पाहू शकत नाही. म्हणून मग आरशाचं सहाय्य घ्यावं लागतं, उपाधी घ्यावी लागते. आणि त्या उपाधीच्या सहाय्याने मग आपण आपला डोळा पाहतो. यावरून हे समजायले की हा जो आत्मज्ञानी आहे तो
तो त्या आत्म्याशी त्या ज्ञानाशी एकरूप झालेला असतो आणि आत्मज्ञानी जेव्हा आत्मरूप झालेला आहे, एकरूप झाले आत्म्याशी, तेव्हा मग तो जे बघेल त्याला ते आत्मरूपच दिसते. त्याच्याशिवाय त्याला दुसरं काही जाणवतच नाही. मग तुम्ही असं म्हणा की लोक अनावून होते, त्यालाही झाडं झुडपं वगैरे काही दिसत नव्हतं. दिसत आपल्यासारखं सगळं दिसतं. असं नाही समजायचं कारण आत्मरूप झाला म्हणजे त्याला आता काहीच दिसत नाही, फक्त आत्मा दिसतो. हे जे बोलणं आहे ना, त्याच्यामध्ये असा हेतू आहे की त्याला जे पदार्थ दिसतील, ज्या गोष्टी दिसतील, जे प्राणी दिसतील, त्या प्राण्यांमध्ये आत्मस्वरूप त्याला अधिक दिसतं. आणि आपल्यासारखे दिसतील त्याला, कशी दिसतील त्याला, परंतु त्या चित्रांमधले जे आत्मचैतन्याचे घडतात ते त्याला जाणवतं. आपलं काय, आपण नुसते चित्र पाहतो, नुसतं झाड पाहतो, त्यामुळे आपलं तो झाडाबद्दल तेच प्रेम नाही. जशाला आपण तसाच त्याला सोडतो, मारतो, असं का व्हावं? आपण त्या झाडाबद्दल ते आपण कसं पाहतो ते जर पाहिलं ना, तर कधी तुम्ही हा झाडाला आपली लावणार त्याला अरे हे तर आपण कसं आपल्या कसंच होईल, एवढं ते त्याला बोलता येत नाही, चालता येत नाही. बोलणं आणि चालणं दोन गोष्टी त्याच्यामध्ये दिसल्यामुळे ते आपलं तत्व ठीक आहे. म्हणून आत्मतत्वाची जेव्हा दृष्टी येते तेव्हा त्या व्यक्तीला त्या पदार्थामध्ये ते चैतन्य आहे त्याची जाणीव येते. आणि अशी जाणीव झाली की लोक अतिशय भावना प्रेमाने त्याला दिसायला लागते, जवळ करते, प्रेमाने बोलते. ही दृष्टी त्या अनुभवाला आलेली नाही. आणि मुलाची त्यांची गौरवांना इतक्याला आली म्हणून तो वयाचा वगैरे काही एखाद्या वयामुळे ते म्हातारी जखून झालेली म्हातारी एखाद्या गावामध्ये किती वेळ वाढलं तरी आपली दृष्टी येईल वयाचा प्रश्न नाही. हा गुरुत्वाचा प्रश्न मला गुरुत्वही प्राप्त झाली आणि जलवास कधी कमावलं मिळवलं हे ज्ञान माझं आहे असं ज्ञानला कुठे सुद्धा म्हणते. ज्ञानला म्हणतात हे माझ्या गुरुचं दिलं आहे, हे माझ्या गुरुचं विधान आहे, माझा गुरुचा सण आहे, माझ्या गुरुंनी केलेलं आहे, हे मला गुरुंनी बनवलेलं आहे, असं काही गुरुनी झालं. तसा हा चांगली गुरु पोचलो तुला. आता मलाही वास्तविक गुरु लाभलेले होते हातोळ्याचे गुरु होते काशीला, पण हा त्यालाही विक्री गेलेला आहे म्हणून याला शिकवायला असते. म्हणजे आपल्या डोळ्याला ज्याप्रमाणे सगळ्या दृश्य वस्तू दिसतात बाकीच्या, पण स्वतः तो बुजवाचा भाग डोळ्याचा भाग त्याला दिसत नाही. ही गोष्ट ज्ञानी पुरुषाची असते असं ज्ञानवा उदाहरणाने समजले. ज्ञानी जो असतो त्याला त्या आत्मरूपामध्ये गेल्यामुळे तो एकरूप झालेला असल्यामुळं त्याच्यामध्ये कुठलाही पाहण्याचा वेगळेपणा नाही, पाहण्यासाठी भिन्नता असावी लागते, वेग असावं लागतं. असं त्या जागृतीचे गुरुत्व नसल्यामुळे त्या दोन्ही माणसाला गेलेला दुगा झाला. दुगामुळे अशा अर्थाने दुगा नाही, त्याला शक्ती असं दुगामुळे कमतरता आहे त्याच्यामध्ये असे. आता जेव्हा आयुष्यामध्ये सुद्धा आता आपण आरसा घेतला, आरसा घेऊन आपण आपला डोळा जेव्हा पाहतो त्यावेळेला
नेमकं काय होतं, आम्हा सगळ्यांची अशी धारणा झालेली आहे, अशी समजूत झालेली आहे की आम्हाला अर्थ आमचे तोंड दाखवतो. वास्तविक अर्थात ही जी वस्तू आहे ती अचेतन वस्तू, जड वस्तू आहे. आणि जड वस्तूला देणं घेणं हे म्हणतो नसतं. मग नेमकं काय होतं, आता पाहत असताना आपली दृष्टी त्या आरशाच्या काठीवर जाते आणि ती दृष्टी परावर्तित होते. परावर्तित होते म्हणजे परत येणे. आपली दृष्टी त्या आरशावर पडते आणि त्या ठिकाणी तो प्रस्तुत असल्यामुळे ती उलट होते आणि ती उलट येणारी दृष्टी आपल्याला आपलं तोंड दाखवते. असं कधी आपण म्हणतोय का, आपण काय आतापर्यंत समजत होतो की अर्थ घेतला की तो अर्थ आपल्याला आपलं तोंड दाखवतो. आरशाला जे दिसतंय प्रतिबिंब, ते प्रतिबिंब अर्थ दाखवतो आणि हे बिंब अर्थ दाखवतो. बिंब प्रतिबिंब ही दोन जी झालेली आहे ती अर्थाने झालेली आहे, ठीक आहे, परंतु तो अर्थ दाखवतो तुम्ही आपली दृष्टी दाखवतो. आतापर्यंत आम्ही असंच म्हणत आलो, अर्थ दाखवतो मला तो, ठीक आहे, अर्थ दाखवतो का, डोळे बंद करा आणि बघा. आता डोळे बंद करून बघा ना, अर्थ जर दाखवत असेल ना, डोळे बंद करून विचारलं पाहिजे तुम्हाला, पण दाखवणार कोण आहे, अर्थ. डोळे बंद केल्यानंतर मग तुमचं तोंड का दिसत नाही, याचाच अर्थ आहे की आमची दृष्टीच आम्हाला आमची मुक्तीला दाखवते. हा देवाला आता अरे तिची जी दृष्टी आहे ना, ती चैतन्याची दृष्टी आहे. ही दृष्टी आपली आपल्याला लाभलेली आहे डोळ्यामध्ये, ही आपल्या आत्म्यातून मिळते. ती चेतन आहे, चैतन्य आहे ती. मग ती दाखवते किंवा आपल्याला आपलं हे कळतं. म्हणजे आपल्या जवळ सगळं आहे, आपल्या जवळ, पण आपल्या जवळ आपल्याला आपणच आपलं दिसत तुझं आहे दिवसाशी, परंतु जागा विसरला. अरे तुझं तुझ्याजवळ आहे सगळं, आपलं आपल्याजवळच आहे सगळं, काय बोलतोय जागा विसरली. आपलं महत्व आपल्याला वाटलेलं चैतन्य, तो आत्मा एका माणसाच्या घरामध्ये त्याचा वाढवलेली बोल करून केलं होतं. तुम्ही जास्त वगैरे नव्हता, वगैरे यायचं ना, 2-3 दिवसाचे गुरु 7 वर आठवण आलेले वाईट दिवस आले का, तेव्हा स्वतः घरामध्ये तिथेच बोलताना सुरू ठेवलेलं एका गावात. परंतु ते वाद नाही विचार अचानक देणार त्याचा सांगून गेलेले की स्वतः घरी केलेले आणि तो नवीन ठिकाणी सुरू असताना ते विचार नवीन त्याच्या खात्यातून दिसायचे. मला आमची खाती पण खाते आपण तिथे बसून असतात, खाते पण 2-4 तासातून घेतात आणि तुला दागीच नाही घरामध्ये मुलगी आली खायला घरातले गोष्टी कसून राहिले बुडाला. आता घरामध्ये ज्या पंक्ती घेतलेला आहे तिच्या खाली
लक्षावधी लक्षावधी तकलीफ होगी तो हमको मेरे काफी मुक्त हो जाता मेरा मेरी बैठे कभी बड़ी भी मिलेगी ज्यादा पैसा को गरीबी बहुत शुरू डाला तो सबका खाली आज दूसरी ऐसा लंबी बने आज भी वो अपनी स्थिति कशी को देखिए क्या तो आत्माराम आपल्या सगळ्या जगाचा पिता सगळ्या विश्वाचा मालक असा तो आत्माराम आपल्या देहात असताना आणि संघाने गेलो आणि पितानी गेलो नारायणी मला सोडली आणि कसं हात कसं कसं आपलं कसं झालं नाही तो आत्मराज आपला अंतःकरणामध्ये बसलेला आहे अरे तो जगाचा मालक आहे विश्वाचा नियंता आहे तो एवढा मोठा विश्वाचा नियंता नियंत्रण असा भगवान आपल्या स्वतःकडे आपल्या अंतःकरणामध्ये बसलेला आहे पण त्याची आश्चर्य आहे त्याच्याकडे आम्ही जातो त्याच्याकडे आम्ही पाहतो त्याचं नाव घेतले आणि लोकांची जगावर विचारत होते आपल्याला चांगलं हे सांगले अरे तुझं आहे तुझे काशी तुझ्या जवळ तुझं सगळं आहे रे ती बोलते जरा नीट बोलते सांगले हा सुंदर असा श्रुती सांगलेले ना तरी आसदिया अंब ना तरी आसदिया अंब निज बुद्धि सकुंभ नहीं देखा नहीं घटा भाई आपण एकदा बातमी समजा खेळते पण आता या संदर्भात आता थोडीशी आपल्याला शब्द समजतील पण तो आठवणीच आहे म्हणतात ना तरी आसदिया अंब पाणी असलं एखाद्या त्याला असलं नदीत बनणार काही असलं त्या पाण्यामध्ये पडलेले सुंदर दिसायचा पाणी असलेलं त्याचा सूर्य दिसतोय चंद्र दिसतोय आपण पाण्याचा आपण दिसतोय त्याला सुंदर दिसला हो सुंदर पडलेला इथं दुसरं कोण हा दिसतो तेवढा तो आणि मग त्याला सगळ्यासाठी नवली लागते मानण्यासाठी अगदी युवक असू आपल्या कुटुंबाला आपण म्हणतात पाणी असलं प्रतिबिंब करते ना तरी पण ती गागल फुटली तर आता इथं पाणी आटलं नाहीये इथं काय झालं
ज्याने ते पाणी धरून ठेवलेलं आहे तो घट, ती घागर, ती मातीची बिचारी, ती गेली पुसून. मातीची घागर असल्यामुळे ती फुटल्याबरोबर पाणी तिथेच राहील का त्याच्याकडे पाणीच राहिलं नाही तर मग आकाशाचं प्रतिबिंब दिसेल का तुम्हाला? कुठले प्रतिबिंब दिसणार नाही ना. असं लक्षात ठेवा. ज्ञान होता हा देह सुद्धा एक घट आहे. या देहरूपी घटामध्ये चैतन्य आत्मा भरलेला आहे. हे खरं की ते मातीचं मडके किंवा गागर आहे त्याच्यामध्ये पाणी भरलेलं होतं. अरे अरे हा देहरूपी तुमचा हा घटना, ही गागर आहे ना, हिच्यामध्ये आत्मचैतन्य भरलेले आहे. मग हे आत्मचैतन्य तुम्हाला पाहावंसं वाटतं का? मग अहो आम्ही पाहिलंच नाही ते आमच्या देहात असून. मग तो घट जर फुटला तर दिसेल का? समजा शरीर गेलं मग नाही. म्हणजे हे शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंतच ते चैतन्य पाहून जाणार. या घट फुटण्याची वाट कशाला पाहता? फुटल्यानंतर दिसेल का? आणि तो तेव्हा कुठे काही हिशीत आहे का? ते मातीचं बद्दल तरी विचार बरं यश टिकलं. हो पण हे मर्द इतकं कमजोर आहे नाही का? साध्या साध्या रोगाला माणसं मरून जातात. आणि किती वयाचे असतो तरी मरतात. हे आणखी आश्चर्य आहे. म्हणजे ही जी मर्ती आहे आपली देहाची, कुठल्या कुंभाराने कशी काय बोलवली कोणाशी तोच आहे कुंभार. त्याच्या नाव्यामधून आपण सगळे आलो. परंतु प्रत्येक मडक्याचं आयुष्य वेगळं. प्रत्येक मडक्याचं राहण्याचं, जगण्याचं, किती दिवस टिकण्याचं आयुष्य वेगळं. आणि ते कोणालाच माहिती नाही. जो घटधारी आहे, ज्याचा तो घट ज्यामध्ये तो राहतो त्यालाच माहिती की आपलं हा घट गागर, हा देह किती दिवस चालेल, केव्हा फुटेल. आणि तो जर कुठला महाराज काय कमावला मग ते चैतन्य आम्हाला कधीच पाहता येणार नाही. कारण या देहाच्याच माध्यमातून आम्हाला ते दर्शन घ्यावं लागेल. जसं त्या घटामध्ये ते आकाशाचं प्रतिबिंब पाणी असताना दिसत होतं. जिथं हा घट फुटला रे फुटला की ते जे चैतन्य आहे ते चैतन्यात निघून जातं. चैतन्य सगळीकडे पसरलेलं. हा जो आत्मा आहे ना, हा आत्मा केवळ आपल्या देहामध्ये भरलेला असं नव्हे, तर देहाच्या बाहेरही तो तसाच भरलेला आहे. घरच मध्ये हा देह मध्ये आला आणि हा देह नष्ट झाला ही चैतन्यामध्येच राहतात. मग काय येतं जात, देह येतात जातात. या चैतन्यामध्ये देह येतात आणि जातात. चैतन्य तसं भरलेलं असतं. जसं नदीमध्ये गेलो आपण, 2-4 घागरी बाहेर घेऊन जातात. आता त्या घागरी सगळ्या बुडवतात तिच्यामध्ये. नदीचं पाणी भरपूर आहे, होऊन झालं ते सगळ्या घागरी भरलेल्या आहेत. त्या बाया गेल्या नदीवर, आता ते दृश्य दिसत नाही. एक काळ असा होता की बाया दररोज आपल्या सकाळी उठल्या, एक घागरी घेतल्या की चालल्या नदीवर आणि त्या बिचाऱ्या सगळ्या त्या नदीच्या पाण्याला गेल्या तिथे त्या घागरी बुडवतात. आता सगळ्यांच्या घागरी बुडालेल्या आहेत पाण्यामध्ये.
पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत. आता जसं त्या घागरीच्या आतही पाणी आहे आणि घागरीच्या बाहेरून पाणी असतं ना, कारण ती बुडवलेली पाण्यामध्ये बुडवलेली जागा आहे ना. जशा त्या घागरीच्या आतही पाणी आहे आणि आजूबाजूलाही पाणी भरलेले पण पाण्यामध्ये बुडवलेली नदी, तसे हे आपले घट, आपले हे देह चैतन्याच्या पाण्यामध्ये बुडवलेले. असं समजा आपले हे देह हे चैतन्य जे भरलेलं आहे, हे आत्मतत्व जे भरलेलं आहे, याच्या पाण्यामध्ये सगळे आपण बुडवलेलो. आपल्या आजूबाजूला सगळीकडे तेच पसरलेले आणि हा देह त्याच्यामध्ये आणि मग यामध्ये तेच भरलं जातं. अशी गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून चैतन्य नष्ट होत नाही. नष्ट होणारा हा जो आकार आहे आपल्या देहाचा, हा जो घट आहे, ही घागर आहे, ही मडक आहे, हे मडक फुटत आणि ते केव्हा फुटेल त्याचं काही सांगता येत नाही. म्हणून ज्ञानोबा सांगायले, अरे चांगदेवा जरा लक्ष देणार तुझ्या देहाकडे आणि त्या देहामध्ये असलेल्या आत्म चैतन्याकडे पाहणं, जरा लक्ष दे. असं ज्ञानोबा सुंदर एक ओवी लिहून जातात ते, परंतु त्या ओवीमधून ते इतकं काही सांगून जातात. दुसरा मुद्दा विचारतात म्हणतात, नाना इंधनांशू सरलिया, नाना इंधनांशू सरलिया, वही परते जेवी आपल्या, वही परते आपल्या, जैसे आपे आप धनंजया न्याहाळणे गेगा. म्हणतात तैसे आपे आप धनंजया न्याहाळणे गा. ज्ञानेश्वरीचा 15 अध्यात्मी ज्ञानोबा सांगणारे, अरे अर्जुना, धनंजय अर्जुना सांगणार त्या ठिकाणी. या ठिकाणी हा चांगली वेळ आता ते सांगतात, नाना इंधनांशू सरलिया. इंधन म्हणजे जळावू लागू, त्याला इंधन बोलतात. आपण जळण्यासाठी जसे लाकडी बोलतो ना, पेटवण्यापूर्वी चुलीमध्ये लाकड लागायची ना, मग चुलीमध्ये पेटवण्यासाठी जी लाकडं आणतो आपण त्याला इंधन असं नाव आहे. इंधन म्हणजे काय? जळण्यासाठी आणलेली लाकडं. आता ही लाकडं आपण आणून काय करतो, एक लाकूड एका मागमध्ये एक जळलं की दुसरं लावतो, दुसरं लावतो, तिसरं लावतो, असं जळतच राहतात ना. की ज्ञानोबा सांगतात, समजा सगळी लाकडं त्यांनी संपली, तुमची घरातली आणलेली इंधनांशू संपल्या, सगळे इंधन म्हणजे सगळी लाकडं जळावू लाकडं संपली. मग लाकडं संपली म्हणजे अग्नी पण संपला का हो? आपल्याला काय वाटतं? आपल्याला असंच वाटतं की आता लाकडं संपली, चुलीमध्ये लाकडं म्हणजे मग आता अग्नी पण नाहीये. पण अग्नी हा केवळ लाकडामध्ये जरी असला तरी तो सगळीकडे आहे ना. अग्नी रूपाने अग्नी हे महाभूत आहे, पंचमहाभूतातलं, हे सगळीकडे. म्हणून इंधनाची लाकडं संपली म्हणजे अग्नी संपला असं होत नाही. तो अग्नी आपल्या स्वरूपामध्ये चालला, अग्नी अग्नीच्या रूपामध्ये चालला, असं ज्ञानोबा सांगतात.
नाना इंधनावशू संपलिया सरलिया वन्नी परते जीवी आपलिया. वन्नी आपल्या आपल्या रूपामध्ये परत येतात. कैसे हे उदाहरण आहे, हे दृष्टांत आहे. त्याप्रमाणे काय आपे आप धनंजया न्याहाळणे. अरे अर्जुना, अरे चांगदेवा, अहो आम्ही सगळे आपल्याला तेवढा सांगून राहिले, आता तुम्ही तुमच्याच या लिंगरूपी या देहाचं स्वरूप बघायला हो. हे सुद्धा जळणारं लाकूड आहे बरं. हा देह टिकणारा नाही, संपणारा आहे, जळणारा आहे, झिजणारा आहे. झिजतोय की हे तर आपल्याला मान्यच करावं लागेल की देह झिजून राहिला आपला. जसं ते बालक मोठं होत जातात, वाढत जातात. ते एक काळ असा असतो की वाढीचा असतो तो, एक काळ असतो की त्यावेळेला स्थिरता असते, आणि एक काळ असा येतो की मग तो झिजायला लागतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे देहाचे गुणधर्म आहेत. उत्पत्ती होते जेव्हा निर्माण होतो तो बालक, त्यावेळेला त्याचं ते शरीर मोठं गोंडस सुंदर चांगलं दिसतं आणि ते वाढत राहतं. जसं झाड आपण लावतो आणि त्याला पाणी घालतो, खत घालतो, त्याची काळजी घेतो आणि मग ते वाढतो वाढतो वाढतो, जोपर्यंत वाढ येतो तोपर्यंत वाढतो ते, आणि तो मोठा वृक्ष झाला मग त्याचं वाढणं संपलं. मग काही दिवस तो तशाच अवस्थेत राहतो वाढलेल्या, आणि मग त्याचं आयुष्य पण व्हायला लागलं की मग तो लागतो सुकायला. पाणी गायला लागते, सुकायला लागते. खूप आपल्या देहाचं तसंच आहे. आपला हा देह काही काल असा जेव्हा जन्माला आला त्यावेळेला वाढत होता. वाढता 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 एक स्थिती अशी येऊन जाते की बाकीपर्यंत वाढ संपली आता. मग त्या वाढलेल्या अवस्थामध्ये तो काही काल प्रकार होतो आणि नंतर मग पुढे घसरण सुरू होऊन जाते, क्षय सुरू होऊन जातो, नाश सुरू होतो देहाचा. पण आपल्या लक्षात येत नाही, आपल्या लक्षातच येत नाही. कधीतरी आपल्याला असं कधी जाणीव होते का की अरे आज मी एवढं मोठं कसं काय बोललो, मी तर एकेकाळी लहान होतो, पाळण्यात खेळायचं मला, मग मी चालायला कधी लागलो, चालता चालता मोठा कधी झालो, आणि मोठा होता 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 मग लग्न कधी झालं, आणि मुलबाळ कधी झाली, आणि नंतर मग म्हातारपण कसं काय आलं. अरे हे नकळत होऊन राहिलं आपलं. वास्तविक हा देह बदलणार आहे, सतत बदलणार आहे, सतत बदलणारा असूनही या देहाचा बदल आमच्या कधीही लक्षात येत नाही. तेव्हा या झिजणाऱ्या देहाला इतकं महत्व देऊ नका. म्हणून सांगून राहिले या देहामध्ये जे भरलेलं चैतन्य आहे तिथे लक्ष द्या. रामदेवा, अरे 1400 वर्ष जगला म्हणून काय एवढा गर्व झाला तुला, एवढा अहंकार काय करतोय तू. वयाची वाढ म्हणजे काय, अहंकाराने वाढल्याचे तू. म्हणून माणसं वयाने वाढीला फार शिरजोर होतात बरं. म्हातारी माणसं फार शिरजोर होतात. त्यांना त्या वयाचाच गर्व असतो. हा मी एवढा म्हातारा आहे, मला असं बोलतो. मग काय झालं, तुझं चुकलं असेल तर तुला बोलला. अरे म्हाताऱ्या, बरोबर जर वागत नशील तर तुला असं बोलला तो, त्यात काय. आपण अरे तू काय, तू कोण हे म्हणत, आता फुटायला आलं तू. ज्यानं हे सांगून राहिले, जीवनाचं खरं रहस्य सांगून राहिले आपल्याला. आपली म्हातारी माणसं दोघी तापड होऊन जातात,
सोबी जर घरातली लावची जरी कोणाची काहीतरी चूक झाली तर त्याला ते सहन करण्याचं क्षमता राहत नाही, त्याला चिडकवून जातात मातेतून. आणि माणसं चिडकून आली की शांतता बनली. बघा तुम्ही, जी माणसं घरामध्ये चिडखोरपणा करत असली, चिडचिड करतात, रागवतात, त्या घरात शांतता नाही. जी माणसं स्वतः शांत राहली ना, मग शांती आपल्याला प्राप्त करायची आहे ना, तर ह्या गोष्टींनी आपण देहाकडे भाग नको देऊ नये. देह हा जायचाच आहे, कधीतरी जाणार आहे, तो जाणारी वस्तू आहे ती, हे जाणून आपल्याला सांगतात. जैसे आपे आप धनंजया न्याहाळणे लिगा, आपणच आपल्याला न्याहाळावं, पाहावं. या देहाला पाहत मी कसा चालला, कसा वाढला, कुठे चालला, आता कसा होणार आहे तो, कधी जाणार आहे तो, हे असं निरीक्षण करा जरा आणि ठिकाणावर या. घेऊन बसला खरोखर हे ज्ञानोबांचं जे प्रवचन आहे ना, हे सगळ्यांनी असं आपल्या अंतःकरणामध्ये लिंबवलं आहे. ज्ञानोबांतात या जगामध्ये दिसणाऱ्या सगळ्या वस्तू, दृश्य, त्याचा पाहणारा द्रष्टा आणि दिसणार दर्शन, द्रष्टा, दृश्य आणि दर्शन हा विषय या चांगली पासून महत्वाचा ठेवून बनवा वारंवार त्याचा उल्लेख करतात की हे जे पाहणं आहे आमचं, आणि या पाहण्यामुळे मी पाहणारा आणि मला दिसणार आणि त्याच मला ज्ञान होणार, द्रष्टा, दृश्य, दर्शन हे सगळं मावळलं. आधी दृश्य मावळत, जे दिसून राहिलं ना ते गेलं की मग द्रष्टा कसा राहील, काय पाहिजे तो. समजा आपण घरात बसलो, आपण जोपर्यंत खिडकीमधून बाहेर पाहतो तोपर्यंत आपल्याला त्या खिडकीच्या बाहेर दिसत सगळं. पण समजा आपण ती खिडकी बंद करून घेतली, म्हणजे दृश्य गेलं. दृश्य गेलं की दृष्टाही जातो, पाहणारही गेला ना. पाहणार काय पाहिजे, तू खिडकी बंद करून दार बंद करून घेतलं, मग तू पाहू शकत नाही ना. म्हणजे आधी दृश्य जातं, नंतर द्रष्टा जातो, आणि मग आपण आपल्या स्वरूपात हे ज्ञानोबांना सांगायचंय, हे जगाच्या भानगडीत नको करू, तू आधी आपल्या ह्याच्याकडे ना आत ये ना. आणि मग जर आपण आत आलो ना, आज जी माणसं जातात आपल्याकडे, हे सगळं बाहेर सोडून, आता तू काय केलंय, दार बंद करून गेला, खिडक्या बंद करून गेला, तुला आता दिसत नाही, तू द्रष्टा नाही, तेव्हा तू स्वतःच्या ठिकाणी येतो. आणि असा स्वतःच्या ठिकाणी तू जर गेला ना, तर त्या आत्मस्वरूपामध्ये तू जर गेलास ना, तर तिथंच तुला कायम असा निवास मिळतो, तिथंच तू कायम राहशील. मग तुला असं बाहेर भटकण्याचं कारणच नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम, गीता सांगते. अरे जिथं गेल्यानंतर परत येण्याची गोष्टच नाही, असं जे ठिकाण आहे ना, ते धाम माझं आहे. बरं, इथं मी राहतो. हा आत्मा कुठे राहतो, हे ब्रह्म कुठे राहत, अशा ठिकाणी राहत की तिथं आपण गेलो आपल्या जीव भावाने, मग तिथेच होऊन जातो, त्याच गावाची होऊन जातो. मग परत येणं नाही यमनेला. आंबोलीला कसं आपण आम्हाला थांबवलेला आवडतो, आवडतं म्हणून
आतापर्यंत तुम्ही तिकडे गेला नाही का? आंबोळे आवडतं म्हणूनच तुम्ही पंढरीला गेलेले ना, आळंदीला गेले नाही, पंढरीला गेले नाही, कुठे का गेले नाही तुम्ही? कारण आंबोळे आवडतं ना. यद्गत्वा वर्तन्ते तद्धाम परमं. जिथं गेलं असताना परत येण्याची गोष्टच नाही. असं जे ठिकाण आहे कायम, त्या ठिकाणी चला. आपल्याला त्या 65 मिनिटच्या चांगल्या चांगल्या पद झाला तर तुझं भटकलो. आता तिथं चल, जिथे गेल्यानंतर तुला आता परत येता येणार नाही, यावं लागणार नाही तुला परत. ज्ञानोबाची बाबा ज्ञानोबा ज्या ठिकाणी गेलं असताना आपल्याला कुठं जाणं येणं नाही, तिथं गेल्यानंतर तिथंच राहावं लागेल, तिथंच राहावं असं वाटेल. म्हणून म्हणतात, म्हणून सर्व मी झालेपणे, म्हणून सर्व मी झालेपणे, म्हणून सर्व मी झालेपणे ठेले तया येणे जाणे, ठेले तया येणे जाणे. तेची गा यात्रा करणे अद्वयामद. मला अद्वयाला तीच यात्रा होते, मी अद्वय होऊन जातो. त्या आत्म्याच्या ठिकाणी गेला की तुझं द्वैत गेलं, तुझा द्रष्टा दृश्य आणि दर्शनाची त्रिपुटी गेली. मग तू त्या आत्म्यामध्ये गेला की त्या आत्म्याच्या स्वरूपामध्ये चालला जातो आणि एक रूप होऊन जातो आत्म्याशी. म्हणजे एकत्व येतं, अद्वैत येतं तिथं, द्वैत राहतच नाही तिथं. आणि मग द्वैतच जर राहिलं नाही तर जाणं येणं कसं? आज आमचे सगळे व्यवहार जे चाललेले आहेत ते द्वैतात चाललेले आहेत. द्वैतामुळे संसार करतो, प्रपंच करतो, प्रपंचाला द्वैत लागतं आणि परमार्थाला अद्वैत लागतं. बघा, हा विचार महत्वाचा आहे. परमार्थामध्ये जायचंय ना तुम्हाला, परमात्म्याकडे जायचंय ना, तिथं तुम्हाला अद्वैत भेटेल, एक रूपता मिळेल. प्रपंचात जायचं का, तिथं द्वैतच आहे सगळं, भिन्नत्व आहे तिथं, वेगवेगळेपणा आहे तिथं, अनेकत्व आहे तिथं, विविधता आहे तिथं. ही गोष्ट आपल्याला समजली की प्रपंचामध्ये अनेकत्व आहे, अनेकपणा आहे, विविधता आहे, नानात्व आहे. पण त्या परमार्थामध्ये गेलं, आपल्याकडे गेलं ते आपल्याला एकत्वाकडे लावत नाही. तिथं द्वैत नाही ना, अनेकत्व नाही, काही नाही. मग तिथं त्या एकाच आत्म्याशी एकरूप व्हावं लागेल तुम्हाला. एवढ्या लहान लहान आपल्याला सांगून द्यायला ते म्हणतात, म्हणून सर्व मीपणे, मी पण म्हणजे आत्मा असतो, मी म्हणजे आत्मा. म्हणून सर्व मी, म्हणून सर्व मी झालेपणे ठेले तया येणे जाणे. जो मी झाला म्हणजे आत्मस्वरूप झाला, मीपणा ज्याला आला, मीपणा म्हणजे अहंकाराचा मीपणा, जीवभावाचा मीपणा, शिवभावाचा मीपणा. जर मी तो शिव झालो, तो आत्मा झालो, तर मग माझं जाणं येणं संपतं. कारण आत्मा सगळीकडे बदलेला आहे ना.
पुढे जात नाही. मग आपलं जाणं येणं संपलं. जाणं येणं द्वैताचा व्यवहार आहे. त्याची गा यात्रा करणे आणि मग ती जी यात्रा आहे आमची एकत्वामध्ये अद्वैतातली यात्रा, एकाच ठिकाणी राहायचं बस, हीच माझी यात्रा. आपल्या यात्रा कशा असतात, आज इथं तर उद्या कुठे चालले तीर्थयात्रा, हे गाव संपलं, ते गाव होता, ते संपलं, गाव होता, अरे बापरे, त्याच्याने आत्मस्वरूप प्राप्त होतो. ही जी यात्रा आहे ही यात्रा त्या आत्मस्वरूपामध्ये गेल्यानंतरची यात्रा आहे. ते सांगणारे अरे किती यात्रा करणार आहे, तिथला तो पंढरीचा विठोबा पाहणार आहे, तिथं तो आग बसलेला येणार आहे, त्या विठोबाचं दर्शन घेणार आहे, तो तुम्हाला द्वैतामध्ये घेऊन देणार आहे. हा बाहेरचा विठोबा तुम्हाला द्वैतात दाखवेल सगळं, पण तो आतला जो विठोबा आहे ना तो अद्वैतात घेऊन जातो. म्हणून माणसाला अद्वैतात जाणं आवडत नाही. तो आत्मा काय करतो, तुम्हाला एकरूप करून टाकतो, तिथे एकाच ठिकाणी बसवतो आणि हे बाहेरचं सगळं जे आहे ना ते घुमवतो तुम्हाला, या ठेवून त्या ठिकाणी, त्या ठिकाणी, या ठिकाणी, या ठेवून त्या ठिकाणी घुमव. किती दिवस तुम्हाला अरे केव्हा तरी घट फुटणारच येणार आहे. मग फिरून फिरून काय करणार, शेवटी घट करून यावी. त्याच्यापेक्षा आपण आत्मस्वरूप व्हा, एकरूप व्हा आत्म्याशी आणि अखंड नाम जाणार आहे. मग पण तो आत्मा कधी मरत नाही आहे, तो घट कधीच फुटणार नाही. मग ते चिरंतन जीवन आहे ना, मग तेच अनुभव ना अखंड, किती सुंदर आहे. त्याची गा यात्रा करणे अद्वयामध्ये, अद्वयामध्ये मी अद्वय आहे आणि मग मला अद्वयाला तीच यात्रा असते. सत्संगाची सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम.